हाती कोणतेही भांडवल नव्हते, पाठीवर कोणाचा वरदहस्त नव्हता. डोळ्यात फक्त एकच स्वप्न होते, काहीतरी करून दाखवायचं. ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातून आलेला हा धडपडणारा तरुण सुरुवातीला काय करावे, कोणती वाट धरावी हेही नीट ठाऊक नव्हते. पण स्वभावात हार मान्य नव्हते. कधी लहान मोठी कामे केली, तर कधी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. याच धडपडीत आणि संघर्षात एक दिवस एक नवा मार्ग सापडला. एका नोकरीने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्या नोकरीतच त्यांना गवसले उद्योगाचे खरे गुपित. प्रामाणिकपणा, कामाची निष्ठा आणि अफाट इच्छाशक्ती पाहून ज्यांच्याकडे नोकरी केली त्यांनीच विश्वासाने भांडवल पुरवले आणि अशा प्रकारे एका नव्या उद्योगाचा शुभारंभ झाला. शक्ती डायमंड टूल. पण यशाचा मार्ग सोपा नव्हता. सुरुवातीला मार्केटनं त्यांना नाकारलं. कोणीही त्याच्या उत्पादनाचा स्वीकार केला नाही. पण ज्याच्या रक्तात जिद्द असते तो अपयशाने खचत नाही. त्यांनी न डगबगता चुकांचा अभ्यास केला, उत्पादनातील उणिवा दूर केल्या आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने जगासमोर परीक्षा देण्यासाठी ते सज्ज झाले. यावेळी इतिहास घडणार होता. त्यांच्या दर्जेदार कामाला जगानं आनंदानं डोक्यावर घेतलं. त्यानंतर हा उद्योग थांबला नाही, तो सुसाट धावू लागला. त्यांचे अचूक व्यवस्थापन कामी आले. लहानशा जागेतून सुरू झालेला हा प्रवास मोठ्या कारखान्यापर्यंत पोहोचला. कर्मचारी वाढले, उत्पादन वाढले, विक्री वाढली आणि नफ्याची गणितेही बदलली. स्वतः उद्योजक होताना त्यांनी शेकडो हातांना रोजगार दिला. अनेक घरामध्ये समृद्धीची चूल पेटवली. यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचूनही ज्यांचे पाय नेहमी जमिनीवर राहिले, ना मनात कधी गर्व आला, ना वागण्यात कधी अहंकार डोकावला, ते आजही तसेच आहेत, पहिल्यासारखे. अतिशय साधे, नम्र आणि सुस्वभावी. शेतकऱ्याचा एक स्वाभिमानी पुत्र, ते आधुनिक व्यवस्थापनाचे बादशहा. अशा या शून्यातून साम्राज्य निर्माण करणाऱ्या जिद्दी उद्योजकाला श्री देवराव शेषराव पतंगे यांच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी आणि भावी वाटचालीसाठी अनंत अनंत शुभेच्छा. नमस्कार. आमचे मित्र सहकारी श्री देवराव पतंगे साहेब हे सर्वसाधारण ग्रामीण कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व. कुठल्याही प्रकारचं औपचारिक तांत्रिक शिक्षण नसताना कष्ट, परिश्रम व निरीक्षण या जोरावर कटिंग टूल्ससारखं तंत्रज्ञानयुक्त प्रोडक्ट स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून त्याची निर्मिती करतात व मार्केटमध्ये ते यशस्वी करून दाखवतात. याचं फार कौतुक वाटते. त्यांचं हे प्रोडक्ट फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरातील अनेक नामवंत कंपन्या वापरतात. याचं फार कौतुक वाटते. साधारणपणे 20 वर्षापूर्वी त्यांनी लावलेल्या या रोपट्याचे रूपांतर आज मोठ्या वृक्षामध्ये झालेले आहेत. त्यांच्या या वाटचालीसाठी आणि पुढील प्रवासासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
मी शक्ती डायमंड येथे 1999 पासून काम करतो. मी शक्ती डायमंड येथे 25 वर्षापासून काम करतो. एकच काम करतो आणि त्यांनी रोजगार दिल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो. धन्यवाद.